मराठा विरुद्ध ओबीसी ही लढाई आरक्षणाच्या मागणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटल्याची पाहायला मिळते। अशातच शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवावी असा केंद्राला सल्ला दिलाय। त्यामुळे पवारांच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सविस्तर पाहूयात। आरक्षणाची मर्यादा वाढवा, शरद पवार यांचा केंद्राला सल्ला। शरद पवारांच्या भूमिकेवर विरोधकांची टीका। सरसगट मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यात यावं या मागणीला धरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं। ज्यांच्या नोंदी आढळल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। अशातच आरक्षणाची मागणी कायम असताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला आता एक सल्ला दिलाय। केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी आता शरद पवार यांनी केली आहे। कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% 50 आता आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढवावं लागेल। 25 वाढवलं तर ज्यांना मिळाले नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल। याच्यात कुठलाही वाद राहणार नाही। माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, दुरुस्ती आणावी। आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांना साथ देऊ। शरद पवार यांचं सरकार केंद्रात आणि राज्यात असताना त्यावेळेस आरक्षण दिलं असतं तर आज मराठा समाजावर ही वेळ आलीच नसती। शरद पवारांच्या भूमिकेवर सदाभाऊ खोत यांनी टीका करत शरद पवार हे दुतोंडी असल्याचं म्हटलेलं आहे। पवार साहेब हे अभ्यासू नेतृत्व आहे। त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये 60 वर्षाच्या सत्ता काळामध्ये त्यांचं कुणी हात बांधलेलं होतं? त्यावेळी त्यांनी आरक्षणाची मर्यादा का वाढवली नाही? आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेबांचे किती खासदार आहेत तिथं पाठिंबा द्यायला? तुम्ही ज्या आघाडीत राहतात त्यांचा पहिल्यांदा पाठिंबा मिळवा आणि मग मोदी साहेबांना तुम्ही सल्ला द्या, तो त्याच्यावर विचार केला जाईल। आरक्षणाच्या मुद्द्यावरून याआधी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला। यानंतर हाच डाव केंद्र सरकारवर शरद पवार टाकतायत का? तसंच केंद्रात आणि राज्यातही सरकार असताना पवारांना त्यावेळेस आरक्षणाची मर्यादा वाढवावी हे का सुचलं नाही असा प्रश्न सत्ताधारी आता उपस्थित करतायत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जातंय का हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।